राज्यसभा उमेदवारी संदर्भात दादांच्या राष्ट्रवादीचा अद्यापही निर्णय नाही। अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक। राज्यसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार की जागा भाजपकडे जाणार याकडे लागले सर्वांचं लक्ष। नाशिक आणि जळगावमधील बंडखोरीमुळे महायुतीत पेच कायम, लवकरच मार्ग निघेल, सकारात्मक चर्चा सुरू। उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं, निवडणुकीत आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा हा हल्लाबोल। काँग्रेसकडून 2 बंडखोरांची हकालपट्टी। आज पुण्यात पवार कुटुंब एकत्र येणार। विद्या प्रतिष्ठानच्या वतीने टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा। शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार राहणार उपस्थित। किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। तर राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर शिवभक्तांची बांदियाळी, मैदानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिकही सादर। कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। शाहू छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांची उपस्थिती। नागपूरमधील महाल परिसर शिवगर्जनेने दुमदुमला। राजधानी दिल्लीमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार। संस्थापक अभिजित दिपके मायदेशी परतले, तर हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन विमानतळावर दाखल। कथित परीक्षा घोटाळे आणि त्रुटींच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर मैदानावर आंदोलन। दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी। दिलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवा, अन्यथा दुसरं काम देणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी। संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचे कडक शब्दांमध्ये निर्देश। माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी। एसीबीचं कणकवली नगरपंचायतीला पत्र। नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांबाबत सविस्तर माहिती देखील मागवली। नगरपंचायत आवश्यक माहिती सादर करणार। तमिळनाडूमध्ये अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर आता भाजपला धक्का। भाजपच्या उपाध्यक्ष सचिवांसह 15 नेत्यांचा पक्षाला रामराम। उपाध्यक्ष करू नागराजन, राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांचा सदस्यत्वाचा राजीनामा।